जय महाराष्ट्र आणि जय हिंद. माझं नाव क्रिस्टोफर जॉन राजमणी आहेत. मी ख्रिश्चन समाजाला मला नियुक्ती केलेलं आहे पुणे शहर अध्यक्ष ख्रिश्चन सेलमधून. आणि आज मी आलेलो इकडं प्रेस कॉन्फरन्ससाठी कामासाठी. हे सगळं ख्रिश्चन लोकांना एकत्र घेऊन येऊ आणि ख्रिश्चन लोकांसाठी काहीतरी चांगलं गव्हर्नमेंटचं नियोजन त्यांना देऊ. कारण की ते आज इकडे तिकडे विसटलंच आहे. त्यांना सगळ्या लोकांना एकत्र घेऊन येऊ. RPI तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामार्फत त्यांचं जेवढं होतील तेवढं मदत त्यांना पोचू करू. काय म्हणणार, कर्ज काय तुमच्या अशा मागण्या काय? मागण्या आमचं एकच आहे की बाबा ख्रिश्चनपर्यंत काही गव्हर्नमेंटचं काही पोचत नाही. आणि काही कॉर्पोरेटर्स जिकडचं कॉर्पोरेटर आहे, आमदार आहेत, ते लोक काय एवढं काय त्यांना घरपर्यंत त्यांचं काम नाही करत आहे, त्यांना काही हे नाही करत आहे. आज जो ख्रिश्चन लोकांसाठी आहे त्यांना काही वंचित आहे. ते लोक त्यांना काही मेडिकलचं ऑप्शन्स दिलेले नाही. त्यांचं काही त्यांना माहितीच नाही कसं गव्हर्नमेंटचं उपलब्धी नियमचा फायदा उचलायचा आहे. कामाचं काय अडचण आहे. त्यांना कामच गव्हर्नमेंटमध्ये काम नाही आहे. फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते लोक कामं करतात. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम बाबासाहेबांना नमन करून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये माझे मित्र क्रिस्टोफर राजमणी, जे लहानपणापासून त्यांना एक आवड आहे की मी माझ्या ख्रिश्चनसाठी काहीतरी करू. प्रत्येक टायमात आम्ही सोलम ख्रिश्चन काढला होता. काय ख्रिश्चनची रॅली असो, गोरगरिबांना काय वया वाटप असो, काय असो, नेहमी तो कार्यक्रमामध्ये तो उभा राहतो. प्रत्येक खडकी, दापोडी, खडकी, सोलापूर बाजार, कोरपुडी गाव, येवळा, बरेच भागामध्ये, मानुडी भागामध्ये ख्रिश्चनसाठी धावणारा, पळणारा, समजा काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे की जरा कोणाची मयत झाली, त्या मयतीमध्ये आमचं कॉफी नसतं, त्याला लय महाग असतं, ते त्यांना उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर कोणत्या पोरांना शाळेच्या बुक्स नाही आहे, युनिफॉर्म नाही. प्रत्येक दरवर्षी आम्ही राबो कार्यक्रम राबवतोय. पण आम्ही ह्या टायमाला असं निश्चित केलं की आपण RPI पक्ष थ्रू, RPI आठवले गट त्यांच्या मार्फत पुणे शहरामध्ये ख्रिश्चन आघाडी करून RPI मध्ये पक्षप्रवेश करून आपल्या समाजाला जेवढी निधी आपण दिल्लीमधून आणू शकतो, भांडून आणू शकतो, जे आम्हाला कोणाला माहीत नाही. आम्ही सगळं त्यांच्यामध्ये वंचित आहोत की आम्हाला काय माहीत नाही की कुठून काय भेटणार आहे, कुठून आम्हाला काय अनुदान भेटतं आहे. आणि ख्रिश्चन कमिटी अशी आहे की ते बाबा तू इथं मारलं की इथं पण मार आणि गप जाऊन हात जोडून ते जाणारे लोक आहे. पण आज अशी परिस्थिती नाही राहिलेली आहे की आज आपल्याला आपल्यासाठी, आपल्या ख्रिश्चन धर्मासाठी क्रिस्टोफर राजमणीने एक पाऊल उचललेलं आहे की त्यांना काहीतरी योगदान गव्हर्नमेंटच्या मार्फत भेटायला पाहिजे. आणि आमचे जे चर्चचे लोक जे प्रेयर करतात, त्याच्यामध्ये प्रोटेस्टंट असेल, त्याच्यामध्ये कॅथलिक असेल, सर्व जाती धर्म, जेवढे ख्रिश्चनचे जाती धर्माचे लोक आहे, जे येशूला मानणारे लोक आहे, जे येशू मसीला मानणारे लोक आहे, जे मदर मेरीला मानणारे लोक आहे, हे वर्ग आपल्या पुणे शहरामध्ये, अख्ख्या भारतामध्ये भरपूर प्रचंड संख्येमध्ये आहे. पण ही संख्या आम्ही कसं गोळा करून गव्हर्नमेंटकडून अनुदान कसं घेऊन यायचं, ह्या मार्फतसाठी आम्ही माननीय रामदास आठवले साहेब यांना आम्ही निवेदन केल्याच्यानंतर त्यांनी माझे मित्र क्रिस्टोफर राजमणी यांना पुणे शहरचा अध्यक्षपद दिला. हॅलो, नमस्कार. माझं नाव स्टॅनली फ्रान्सिस नाथन. मी व्हाईस प्रेसिडेंट आहे वानोडी RPI थ्रू. ओके, आता असं आहे की आम्ही कॅथलिक ख्रिश्चन लोक पुण्यामध्ये भरपूर आहे. ओके, आणि इंग्लिश मिडियम स्कूल्स पण भरपूर आहे. पण इंग्लिश मिडियम स्कूल असूनसुद्धा गव्हर्नमेंटतर्फे काही फॅसिलिटीज आम्हाला भेटत नाही. फॉर एक्झाम्पल काम झालं या कुठं काही प्रॉब्लेम झालं ख्रिश्चन लोकांना, तर त्यांना आम्हाला अवॉइड करतात. ते अवॉइड न करण्यासाठी आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे RPI थ्रू ख्रिश्चन मायनॉरिटी सेल. ह्याच्यामध्ये आम्ही फाईट करतो ख्रिश्चन लोकांना. जेवढं सपोर्ट आम्ही करू शकतो तेवढं सपोर्ट आम्हाला भेटायला पाहिजे गव्हर्नमेंटचं. हेच आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. Walsh. Actually, I have been appointed as a secretary for the minority cell, Christian cell of the RPI. And basically, I was a minority minister with the Maharashtra government
for 4 years. And basic thing is today there is the Christian people are not being given jobs. Second thing is there are a lot of other things where the community is being put down. And whenever you go for anything, अरे तुम्ही बाजूला हो, nothing can be done about you. So what we are doing, we are trying to find our unity and fight for our own rights. Today we should be recognized as a Christian community everywhere in the whole of India. So basically we are starting with this over there. We are planning to spread our wings everywhere. All over. Job means government job. Government jobs and even jobs in the other sectors also. Thank you.